माझं गण काय होतं? माझं गण काय होतं? मी विनंती केली देवाला की वर्षानुवर्षी भेट देतोस, तुझं विसर्जन आपण केलं. बघा आता गोवाच्या कानामध्ये कोण मुतलाय? हुंदरी मुतला असेल ह्या गोवाच्या, म्हणजे याला अक्कलच नाही डोक्यामध्ये. काय शिकवलं बाबांनी तुझ्या? तापू नकोस. मी अजूनही म्हटलंय, पहिल्या बारी आठवा, मी शांत आहे, लक्षात घ्या. मी आजही मुंबई मंडळाचा चिठ्ठी मला काय म्हणून शांत आहे. मी काय गायलं गणामध्ये आणि गोवा मला काय म्हणतात गोवा ऐका. माझं काय गाणं होतं? शिव पार्वतीचा लाडका गण झाले बाप्पाचे विसर्जन. शब्द बघा माझे बुवा, कोणाकडनं विकत घेऊन गाणी घेत नाही मी. संदीप बुवा कवी तो स्वतः आहे. हे माझे शब्द आहेत. बाडग्या, ए बाडग्या, फरमाईशाली गणाची त्यांनी सांगाव गडगुडी लिहिले. ए बाडग्या, फक्त मोठेपणा जीवन बुवा असं नाही हे ते. हा हा झिपऱ्या 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 मलिंगा मलिंगा, हा मलिंगा तो शक्तिवेळ मध्ये नाही. म्हणून काय म्हणतो मी, काय म्हटलं बघा. आणि मला बुवा काय म्हणतात संदीप बुवा तुझं विसर्जन करतो. म्हणजे माझा बुवा पिढ्यानपिढ्या जातील पण माझा कोण विसर्जन करू शकत नाही. तेवढा साठा दप्तर माझ्या घरामध्ये माझ्या पोराला सांगून ठेवलाय. हे मी नसेन तेव्हा तुम्ही जपून ठेवा. एवढं तुमच्याकडे पण असेल तेवढं माझ्याकडे आहे, लक्षात घ्या. म्हणून काय गण होतं माझं? शिवपार्वतीचा लाडका गण झाले बाप्पाचे विसर्जन. गेला तर गावी सोडून येते आठवण. काय बोललो? 1 महिना झाला का हो? झाला पूर्ण 1 महिना. गेला तर गावी सोडून येते आठवण. तो अष्टगण बोलणारे अनेक आहेत. शिव पार्वतीचा गण नाचत यावे छन छन. काय म्हटलं मी अजून? काय म्हटलं? अरे आजही आपण मूर्ती विसर्जन करतो. बुवा ऐका तुम्ही, आता तुम्हाला सांगू या गोष्टी, शिकव का तुम्हाला? फक्त ही जे आत्मा आहे, आत्मा आपली आत्मा, बुवा ऐकून घ्या. तुमच्या वडिलांना सांगा संदीप बुवा बोलाय म्हणून. ह्या गोष्टी मी काय गोष्टी फोडत नाहीत, काही त्यांना शिकवलंय. बघा आत्मा आपला शरीर, देह कोण? 5 पायाची बोट आहेत की 10 पायाची बोट आहेत? बुवा सांगावी मला येऊन. म्हणून बुवा काय म्हणतोय, हा देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपला गणपती बाप्पा, जोपर्यंत सूर्यचंद्र असेल, धरती असेल, तोपर्यंत बाप्पाची गिरती आक्रमण असेल. फक्त आपण विसर्जन करतो. म्हटलं तुझी आठवण येते दरवर्षीप्रमाणे, जी आनंदाने आपण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा आपण बसवतो, विराजमान करतो, त्याचं विसर्जन होते. डोळ्यामध्ये अश्रू येतात. हेच गोष्टी आहे माझ्या दसऱ्यामध्ये. मी काय चुकीचं बोललो? आणि म्हणतात संदीप बुवा तुझं विसर्जन करतो, माझं करशील? बुवा तुला उलटी पाडीन काय मला. म्हणून जाऊ द्या आता. हा का असू द्या. गवळीमध्ये मला बोलले, हा गवळीमध्ये शॉर्टकट 2 गाणी घ्यायची नंतर. हा गवळीमध्ये मला बोलले, मी काय म्हटलं, शिळमाठ आहे म्हटलं 3 दिवसाचं.
5-10 मिनिटं फक्त. बुवा मला म्हटले गवळणीमध्ये, मी काय गवळण गायली? खरंच सांगते नाही बोलत खोटे, असं गाऊन दाखव, असं गाऊन दाखव. मी काय म्हटलं? खरंच सांगते नाही बोलत खोट. विषय आहे का? मी बुवांना सांगितलं 3 विषय आहेत, 3 माठ आहेत. बुवा काय म्हटले? घरात पण विचार, ह्याला विचार, त्याला विचार. मी काय बोललो? अरे 3 शिळे माठ 3 दिवसाचे आहेत, त्याचा तू विचार कर आणि मला बोल ना. याचं पुढचं काय बोललो मी? काय बोललो? एक विषय तुमचा एक नॉर्मल विषय पटला, पुन्हा हा विषय सोडू शकत नाही माझ्या गवळणीमध्ये, हा माझा आव्हान आहे, लक्षात घ्या. म्हणून काय म्हणतोय बुवा, आता मला बोलले लांजेवाले मोठ्या गांजेवाले, यांनी मोठेपणा करायचा नाही बोलतात. मोठेपणा आम्ही मोठेपणा करता आयुष्यामध्ये केला नाही, अजून करणार नाही. म्हणून काय म्हणतो ऐका, आव्हान करतात. आव्हान मला आवाज काय करतात? हा नाही थांबा, ऐक. ओ बुवा, ओ जीवन बुवा, ओ जीवन बुवा, हा तुमचे आमचे एकदा छेड. आणि असा ही स्केल लावून दाखव, भाषेबाई दाखव. पहिलाच कार्यक्रम आहे. असं काहीतरी करा. माझ्याकडून शिकलाव म्हणून टिकलाव मार्केटमध्ये आता 9 वर्षामध्ये लक्षात घ्या. माझी आहे, तुमची आहेत. पण संदीप बुवांकडनं झिमन बुवा शिकलेला आहे. रंग माझ्या खोटे बोलले असते ना बुवा, खरंच मी शक्तीवाला बुवा आहे. नातं आमचं दोघांचं काय असेल बाहेरच्या बाहेर, पण बुवानी सांगायचं शिकलं की नाही माझ्याकडनं बुवानी. म्हणून अरे काही जणांना मी ह्या शक्तीवाल्याने लोळवली आहे. अरे तुला एका बोटावर धरून गरा फिरवली आहे. अरे नको माझ्या नादाला लागू. अरे तुझ्या सारख्या शांब्या बुवांची मी काही वेळा निरावली. या रंगमंचे हारलो तरी मला खंत नाही. या रंगमंचे हारलो तरी काय खंत नाही. अरे तुझ्या सारख्या शामड्या बुवाना, एक जीवन बुवा बोलतोय आता, दाखवायचं नाही. अरे तुझ्या सारख्या शेमड्या बुवाना पुरून उरलेला बुवा मी आहे. अरे कारण मी माळ घेऊन बसलेला संत. काय आतल्या गोष्टी आहेत त्या बुवांना समजतील म्हणून बोलतोय. ऐका, एक गाणं घेतो. जरी झाला बॅरिस्टर, मला बोलले बुवा, आता बोललेत ना. ऐका, हो विषयाला विषय, माझा विषय बघा. आता विषयाला विषय हा हे सोडले बुवा, मी पण सोडलंय.
पण आज बोलणार. अरे कैक गावामधी जीवनभावाचं नाव राजापूरला विचारा, रत्नागिरीमध्ये विचारा, लांजामध्ये विचारा, देवरुखला विचारा, आमच्या खेडेमध्ये विचारा, नाव आजरामर आहे. पण देवेंद्र कोण? तर देवांचा देव. पुन्हा एकदा देवांचा देव देवेंद्र. अरे कैक गावामधी हा चमडीच्या लपड्यात सापड, कैक गावामधी चमडीच्या लपड्यात सापड, नंतर ही बुवा तुझी बायको आहे शंकरा. शिव शंभूचा अवतार तुझं, मी तीच पार्वती आहे, ती आदिशक्ती आहे. म्हणून काय म्हणते, हॅलो हॅलो बोलू तू बोलू. म्हणून काय म्हणतोय, अरे निंदा करणे लोकांचे महापाप आहे. बुवा
करणे लोकांचे महापाप आहे. संत सज्जनांचा दिलेला हा शाप आहे. अरे कितीही मला वाईट बोलतोस आता देवीच माप आहे. पण एवढं ध्यानात ठेव जीवन बुवा, तुझ्या बापाच्या बापाचा खापर पंजोब्याचा पण मी बाप. बघा बघा म्हणून अजून एक गाणं गातो. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, अरे माझ्या ह्या पोरांना पाहू द्या, ह्या साऱ्या पोरांना पाहू द्या. पण ह्या माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, जीवन बाबूला आतमध्ये घ्या. पण ह्याच्या गोट्या बाहेर राहू द्या. अरे उचलून विडा आलाय हा येडा. नडेल गोष्ट मी पणाची, याला नडेल गोष्ट मी पणाची. कथा सांगतो गंधर्वाची, कथा सांगतो गंधर्वाची. आज वरात काढूया गाढवाची. कमी आहे, सगळा वेळ निघून गेला बुवा तुमच्या वाडीमध्ये. त्याला बसून गेला. ऐकायचं हा शेवटचा घेऊया. परंतु बुवाने मला प्रश्नाचं उत्तर दिलं, साप चुकीचं आहे. बुवा प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला म्हणा, वर्षाला म्हणा, तुमचे विषय बदलतात. म्हणजे काय, म्हणजे संदीप बुवाने प्रश्न फोडलेला हे मला मान्य करणार म्हणजे हे बुवा नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा साप चुकीचं आहे, तुमचा नवीन विषय आहे. म्हणून शेवटचा विषय घेतो, जास्त बोलणार नाही बुवा. शेवटचा विषय चांगलाच आहे, लक्षात घे. दादा चांगला साऊंड लागा. राजेश बुवाने अनेक शाहिरांनी आमचे निकम बुवा त्यांचाच कार्यक्रम आहे, आठवण आली त्यांची. कारण का सगळे आम्ही एकच आहोत. म्हणून त्यांनी उत्तम गाणं गायलंय कोकणावरून. दादा त्याच प्रकारे प्रयत्न करतो. तोडकी मोडकी लेखणी माझी असते शाहिरांची, लक्षात घ्या. म्हणून फक्त द्रोपद अंतरा घेतोय, कारण मला सलग कार्यक्रम नवा आहे. तो मला म्हटले की यांना कार्यक्रम नाहीत म्हणून. बुवा तुला कमी कार्यक्रम आहेत, मला जास्त असतात. आणि भिकमागे बुवा आहेत, मागून घेतात. तो 2 पैसे कमी द्या, पण मला कार्यक्रम द्यावा, कार्यक्रम द्या. अरे बुवा नका, काय कशाला करताय तुम्ही? म्हणून काय म्हणताय का, कोकणाचा विषय आहे. कुठं गेला शंकर माझा मसनामधी. बघा विषय कसा आणलाय, छान विषय आहे, लक्षात घ्या. अरे निसर्गाच्या खुशीत, कोकणाच्या पुण्यभूमीत, त्या निसर्गाच्या खुशीत, कोकणाच्या पुण्यभूमीत, असं हे सुख कुठे मिळणार ना.
असे हे सुख कुठे मिळणार नाही. अरे सुंदर नटलेलं माझं कोकण, आणि म्हणून काय म्हणताय का शेवट घेतला. अरे सुंदर नटलेलं माझं कोकण बघा. गोवाले मी काय वेगळा विषय नाही, ते तुरेवाले मी शक्तीवाला, मी कलगीवाला ते तुरेवाले विषयाला विषय देणं भाग हा 2 शायरांचा असतो. ते विषय दिलेत मी गोवाना. अनेक मला बोलायचं होतं, परंतु काय पब्लिक नाही. गोवाच्या बारीमध्ये पब्लिक निघून गेला. तरी सुद्धा गोवा उत्तम बारी करा, छान करा. चिमटा घेणं माझं काम असं मी केलं, जसं मला सहकार्य केलं तसं गोवाना सुद्धा करा. काय चुकलं असेल आई जगदंबेच्या जयने माझी प्रार्थना करतो, आयोजकांना करतो, माझ्या पत्रामध्ये द्या आणि मी माझी दुसरी पिढी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन जय.